अर्थातच 1 नोव्हेंबरचा हा मोर्चा आहे, शनिवारचा मोर्चा आहे. प्रचंड मोठा असा मोर्चा, ऐतिहासिक असा मोर्चा आपल्याला घ्यायचा आहे, काढायचा आहे तो मोर्चा. आणि त्या अनुषंगाने आमच्या शाखा-शाखानिहाय बैठका सुरू आहेत. कालच आमची उत्तर मुंबईची संपूर्ण जवळजवळ 6 विधानसभा तिकडे येतात, त्या सर्व शाखाध्यक्षांबरोबर बैठका तिकडे झालेल्या आहेत. आजही काही बैठका सुरू आहेत. उद्या पश्चिम उपनगरातल्या जवळजवळ 9 विधानसभेच्या बैठका शेड्यूल केलेल्या आहेत. अशा पद्धतीने संपूर्ण मुंबईभर बैठका ह्या होतील. आणि एकच उद्देश आहे की तो मोर्चा मोठा निघावा आणि ह्या मोर्चाचं ज्या मागून आपल्याला जे साध्य करायचे, ज्या गोष्टी सांगायच्या आहेत, ते जनतेला असतील, निवडणूक आयोगाला असतील, त्या गोष्टी पोचल्या पाहिजेत. यासाठी म्हणून ती गर्दी झाली पाहिजे, मोठा मोर्चा झाला पाहिजे. लोकांचा सहभाग जास्त महत्त्वाचा आहे. तर आमचा प्रयत्न असाही आहे की लोकांनीही त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा. तर ते करण्यासाठी रेल्वे स्टेशन्स असतील, बस स्टॉप्स असतील, इकडे पण जाऊन त्याची जनजागृती जशी करता येईल त्या पद्धतीने आम्ही ते करतो आहे. हो, शहरामध्ये पण बैठका होतील. जसं मी पश्चिम उपनगरातलं सांगितलं, तसं पूर्व उपनगर असेल, मुंबई शहर असेल, या ठिकाणी सगळीकडे बैठका होतील. त्या विधानसभानिहाय असतील, शाखाध्यक्ष असतील, इतर आमचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी असतील, अशा सगळ्यांचे मिळून त्या एकत्रित बैठका होतील आणि पूर्ण ताकदीने आम्ही सगळीजण हा मोर्चा सामील होतो. त्याचबरोबर अशी सुद्धा माहिती मिळते की खास या मोर्चात हा मोर्चाच मुळात मतदार याद्यांमधल्या पुढाऱ्यांच्यासाठी सत्याचा यलगार पुकारला जाणार आहे असं कळतं आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी शाखांना निर्देश दिल्याची माहिती आहे की त्यांनी त्यांच्या भागातल्या याद्या तपासाव्या. खरं तर ते त्यांनी गेल्या वेळेला सांगितलेलं होतं. ते काम कुठपर्यंत आलंय आणि या मोर्चाच्या पूर्वी बऱ्यापैकी काम आटपावं असे काही आदेश देण्यात आले? कसं आहे की ह्या ज्या निवडणूक याद्या आहेत, ज्या पण याद्या मतदारांच्या समोर येत आहेत, त्याच्यामध्ये घोळ आहे हे तर निश्चित आहे. त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील, मतदार घुसवलेले असतील किंवा मृत मतदार असतील, अशी सगळी जो काय डेटा अवेलेबल आहे, जो दुबार असेल किंवा इतर असेल, ते आता मॅन्युअली आम्ही तपासतो आहे. आता मॅन्युअली करत असताना थोड्याशा अडचणी असतात. सिस्टममध्ये काय असतं, तुम्ही एक नाव टाकलं तर त्याची कॉपीज काय त्या कळतात, पण तुम्ही मॅन्युअली करत असताना तर थोडं कठीण जातं. आणि आमची माणसं, आमची लोकं जी आमची BLAs असतील, गटाध्यक्ष असतील, उपशाखाध्यक्ष असतील, मॅन्युअली शाखा तपासतात. तर त्याला थोडासा वेळ कालावधी लागतो आहे. पण गेले अनेक महिने आमचं हे काम सुरू आहे, ते लवकरच पूर्ण होईल. अनेक गोष्टी आल्यात, ते कालांतरी तुमच्यासमोर येईल, मीडियासमोर येईल. याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की पुढील आठवड्यात सुद्धा आता जसा मुंबई आणि महाराष्ट्राचा मतदार याद्यांचा प्रश्न निघालेला आहे, देश पातळीवर राहुल गांधींनी सुद्धा याचा प्रश्न उचलला होता. तर आता बिहारच्या मतदार यादीच्या छाननीनंतर आता आगामी काही पश्चिम बंगाल असेल किंवा इतर राज्यात पॉंडिचेरी, तमिळनाडू या ठिकाणी सुद्धा निवडणुका होणार आहे. आणि त्या अनुषंगाने आता आणि महाराष्ट्रात सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. तर त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने आता SIR करण्याचं सांगितलेलं आहे, म्हणजे मतदार याद्यांची रिव्हिजन. तर कसं बघता याकडे की जसं आता महाराष्ट्रात सुरू आहे तसं इतर राज्यात पण होणार का, की त्या मतदार याद्यांची दुरुस्ती होणं आवश्यक आहे? मतदार याद्यांची दुरुस्ती होणं तर आवश्यक आहेच. कोणती शेवटी काय की याद्या ह्या स्वच्छ हव्या. स्वच्छ याद्या असतील तरच खरे मतदार त्याच्यामध्ये करतील आणि त्या पद्धतीने खऱ्या टक्काही कळेल मतदानाचा काय तो. आज ज्या गोष्टी समोर येत आहेत त्या खऱ्या नाही आहेत आणि निवडणूक आयोगाने पण या गोष्टी सिरियसली घेऊन त्या मतदार याद्या स्वच्छ करण्याच्या मागे पाऊल उचललं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.